स्वप्नांना दिशा मिळाली तरच यशाची वाट उजळते. स्पर्धा आणि परीक्षांच्या पलीकडेही एक मोठं विश्व आहे आणि त्या विश्वात प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्वतंत्र ओळख आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भविष्याला नवी दिशा देणाऱ्या, तुमच्या गुणांना योग्य वाट दाखवणाऱ्या आणि मी काय करू आणि कसं करू या प्रश्नाचं उत्तर शोधून देणाऱ्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. हिंदवी रेडिओ 89.6 प्रस्तुत घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि संधी. तू घेणार भरारी, तू घेणार भरारी. सक्सेसची फुल ऑन तयारी आणि करिअरला योग्य दिशा देणारा कॅम्पस यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, आर्किटेक्चर, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन, BBA, BCA, MBA, MCA अशा अनेक प्रोफेशनल कोर्सेस सोबत अनुभवी फॅकल्टी, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री रेडी शिक्षण. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये ऍडमिशन म्हणजे घरेल सक्सेसफुल फ्युचर. ऍडमिशन साठी आजच भेट द्या. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा. संपर्क 91 722 20 775. नमस्कार श्रोते हो, हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी. श्रोते हो, 10वी-12वी परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. यानंतरच खऱ्या अर्थानं आयुष्याचा मार्ग किंवा तुमचं करिअर निश्चित होत असं. कोणत्या वाटेनं जायचं, वाटा तरी किती आहेत? एखादी विशिष्ट वाट पकडली तर मला पाहिजे ते मिळेल का? माझं अंतिम ध्येय काय? ते साध्य करण्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे? त्यासाठी कोणतं शिक्षण घेणं आवश्यक आहे? असं गुणवत्तापूर्ण शिक्षण नक्की कुठं मिळेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत या आपल्या घे भरारी कार्यक्रमातून. घे भरारी अर्थात करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी. या कार्यक्रमात आपण विविध शैक्षणिक संस्था आणि त्यामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे अभ्यासक्रम, त्याची काल सुसंगत आवश्यकता आणि विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्राप्त होणाऱ्या विविध संधी याबद्दल त्या संस्थेमधील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा ऐकूया घे भरारी, करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी. आपल्या सर्व सातारकरांचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या अर्थात हिंदवी रेडिओ 89.6 वरून. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत आर्किटेक्ट स्वराली सगरे मॅडम. या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा याच्या ट्रस्टी देखील आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा प्रामुख्यानं मार्गदर्शक आपल्याला आज उपलब्ध झालेले आहेत, ज्या आपल्याला यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ या साताऱ्यातील नामवंत संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या शैक्षणिक संधी आणि त्याचबरोबरीनं यूथ डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे कोणकोणते उपक्रम या त्यांच्या संस्थेमध्ये राबवले जातात याबद्दलची माहिती आपल्याशी शेअर करणार आहेत. ही माहिती आपण घेण्यापूर्वी मी स्वराली मॅडमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या हिंदवी परिवारामध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ यांचं यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि माननीय प्राध्यापक दशरथराव सगरे सर यांनी प्रामुख्यानं आपल्या अनुभवाच्या आधारे स्थापन केलेली ही संस्था. मुळात सगरे सर हे हाडाचे शिक्षक. 40 वर्ष सरांनी शिक्षणदानाचं काम केलेलं आहे. त्यामुळं असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे नक्की हँडल केलं पाहिजे आणि त्यांना कोणकोणत्या गोष्टींची सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत या सगळ्याची पूर्ण जाणीव असणारं असं एक व्यक्तिमत्व की ज्यानं ही शिक्षण संस्था स्थापन केली आणि आज ती अतिशय उत्तम प्रकारे नावारूपाला आलेली आहे. तर मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की आपल्या संस्थेचा इतिहास आणि स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट काय सांगता येतील? अच्छा, सर्वप्रथम हिंदवी रेडिओ आणि घे भरारी कार्यक्रमाचे मनपूर्वक आभार. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पसने गेल्या अनेक वर्षात क्वालिटी आणि इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आमचे मुख्य ध्येय म्हणजे मिशन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक म्हणजेच मॉडर्न टेक्नॉलॉजी, प्रोफेशनल स्किल्स आणि व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देऊन त्यांना सक्षम व्यावसायिक
आणि जबाबदार नागरिक बनवणे हेच आमचे ध्येय. वा वा. या संस्थेच्या उभारणीमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ सगरे सर आणि दूरदृष्टी, शैक्षणिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठा हे प्रमुख प्रेरणास्थान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरातील विद्यार्थ्यांपेक्षा दर्जेदार तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू केले. अनेक आव्हाने आणि अडचणींवर मात करत त्यांनी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाची मजबूत पायाभरती केली आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आज यशोदा टेक्निकल कॅम्पस हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, संशोधनासाठी, इनोव्हेशन आणि एम्प्लॉयबिलिटीसाठी कार्य करणारे एक प्रगत शैक्षणिक संकुल म्हणून विकसित झाले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार, नेतृत्व गुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. तरी म्हणजे आता किती वर्ष झाली हे शिक्षण मंडळ स्थापन होऊन? ह्या वर्षी आम्ही 17वा वर्धापन दिन साजरा केला. बर 17 वर्ष झाली. येस. त्यामुळं आता अनुभवातून हे मॅच्युरिटी आलेली आहे की नक्की कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना हँडल केलं पाहिजे आणि सध्याच्या काळामध्ये कोणत्या स्किल्स आणि कोणत्या नॉलेजची आवश्यकता आहे. आपल्या संस्थेमार्फत इयत्ता 10वी किंवा 12वी नंतर शिक्षण घेण्यासाठी कोणकोणते विविध नवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हा एक प्रश्न आहे. पण तसंच काल सुसंगत अशा कोणत्या विविध अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना वेगळ्या करिअरच्या दृष्टीनं उपयोग होत आहे हे आता 17 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही काय सांगू शकाल याबद्दल? तर बदलत्या काळानुसार शिक्षणाची गरजही बदलत आहे. त्यामुळे यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, MBA, MCA, BBA, BCA यासोबतच आर्किटेक्चर म्हणजे BArch आणि इंटिरियर डिझाईनसारखे आधुनिक आणि क्रिएटिव्ह अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातही पारंपरिक शाखांबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, रोबोटिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी यासारख्याच अत्याधुनिक आणि फ्युचर रेडी शाखा उपलब्ध आहेत. वा. या शाखांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञान, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि ऑन्टरप्रेन्योरशिप क्षेत्रात करिअर घडवण्याच्या उत्कृष्ट संधी मिळतात. व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रात BBA आणि BCA हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योगजनक, व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि IT क्षेत्रांसाठी सक्षम बनवतात. तसेच MBA आणि MCAद्वारे उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. हे सर्व अभ्यासक्रम उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार अपडेट केले जातात. आधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री कोलॅबरेशन, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना एम्प्लॉयमेंट, हायर एज्युकेशन, ऑन्टरप्रेन्योरशिप या सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी करिअर घडवण्याचा अधिक संधी उपलब्ध होतात. मुळामध्ये आता तुम्ही आर्किटेक्चर फील्डमधले आहात तर त्या ठिकाणी उपलब्ध असणारे आर्किटेक्चर या विषयासंदर्भातले कोणते कोर्सेस आहेत आणि त्यामध्ये बेसिक इलिजिबिलिटी काय आहे नक्की त्याची? आर्किटेक्चर हे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अफिलिएशन मिळालेली डिपार्टमेंट आहे. सो त्याच्यामध्ये BArch आणि डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन असे 2 कोर्सेस आहेत. डिप्लोमा हा 3 वर्षाचा कोर्स आणि BArch हा 5 वर्षाचा कोर्स आहे, डिग्री कोर्स आहे. BArchसाठी एलिजिबिलिटी आहे 12th सायन्स, त्यामध्ये PCM ग्रुप आणि मॅथ्स
मध्ये तुम्हाला 50%पेक्षा जास्त मार्क्स आणि एंट्रन्स एक्झाम तुम्हाला नाटा म्हणून ही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्याच्यामध्ये ड्रॉइंग स्किल्सची आवश्यकता आहे, म्हणजे ड्रॉइंगच्या Yes. काही एक्झाम झालेल्या असल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या, असं तसं काही? नाहीये. हां. तुम्हाला एक वर्षभर तरी प्रॅक्टिस करावी लागते और एक क्रॅश कोर्स पण असतो 12th नंतर तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नाटा ही एंट्रन्स एक्झामसाठी अपियर करू शकता. आणि त्याच्या स्कोरिंगवर डिपेंडिंग तुम्हाला कॉलेज Yes. अलॉटमेंट केली जाते. बरोबर. ती सीईटी पद्धतीनंच होती. होय. मॅडम, आता तुम्ही माझ्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे कोणते डिग्री कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस हे आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. परंतु आजकाल फक्त पारंपरिक डिग्री मिळवणं किंवा पारंपरिक पदवी ज्याला आपण म्हणतो ती मिळवणं हे पुरेसं नसतं, तर त्याचबरोबर काही कॉर्पोरेट कौशल्य म्हणजे ज्याला प्रोफेशनल प्रॅक्टिसेस असं आपण म्हणतो, तर तेही येणं अत्यावश्यक झालेलं आहे. त्या दृष्टीनं यशोदामध्ये काय वेगळं पण जपलं जातं असं तुम्हाला वाटतंय? तर आमच्या संस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक सुविधा. हं, सो नॅक आणि NBA हं, मान्यताप्राप्त संस्था म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, औद्योगिक भेटी आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतो. हं, फक्त पदवी म्हणजे डिग्री देणे हा आमचा उद्देश नाही, हं. तर विद्यार्थ्यांना उद्योग जगतासाठी. जगतासाठी हां. आणि यशस्वी करिअरसाठी तयार करणे हा आमचा प्रयत्न आहे. हं, हं. त्यामुळे शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, दॅट इज स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप स्किल्स यांच्यावरही विशेष भर दिला जातो. आमच्याकडे ॲडव्हान्स लॅबॉरेटरीज, डिजिटल लायब्ररी, वायफाय कॅम्पस, एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी, इंडस्ट्री व्हिजिट, हँड्स ऑन ट्रेनिंग, स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हे सर्व उपलब्ध आहेत. हं. विद्यार्थ्यांना केवळ बेसिक नॉलेज न देता प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, इंटर्नशिप्स, वर्कशॉप्स, एक्सपर्ट सेशन्स आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी सातत्याने उपक्रम राबवले जातात. हं. याशिवाय इंडस्ट्री अकॅडमिक कोलॅबरेशन, रिसर्च अँड इनोव्हेशन, ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट यांनाही प्रोत्साहन दिले जाते. हं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, हॅकेथॉन, तांत्रिक प्रकल्प आणि संशोधन उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग असतो. हं. म्हणूनच आमच्या अभ्यासक्रम केवळ शैक्षणिक पात्रता देणारे नसून एम्प्लॉयबल, इनोव्हेटिव्ह आणि ग्लोबली कॉम्पिटंट बनवणारे आहेत. हाच यशोदा टेक्निकल कॅम्पसचा वेगळेपणा आणि आमची खरी ओळख आहे. बरोबर. तर आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांकडे संवाद, कौशल्य, समस्या सोडवण्याचे क्षमता, नेतृत्व गुण, तांत्रिक प्रावीण्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन असणे खूप आवश्यक आहे. हं, हं. ही गरज ओळखून यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासावर विशेष भर दिला जातो. आमच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेल मार्फत कम्युनिकेशन स्किल, ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, रेझ्युमे बिल्डिंग, ग्रुप डिस्कशन सेशन्स, मॉक इंटरव्ह्यूज, टेक्निकल वर्कशॉप्स, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स नियमितपणे आयोजित केले जातात. उद्योगतज्ञ, यशस्वी उद्योजक आणि क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग विश्वातील अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते. महिंद्रा प्राईड क्लासरूम, बार्कलेज रुबिकॉन, एड्युब्रिज, वर्क इन जपान यांच्यासारखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरातील उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल, जागतिक कार्यसंस्कृती आणि करिअरच्या नवीन संधीबाबत प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय विविध प्रमाणपत्र, अभ्यासक्रम, इंटर्नशिप, उद्योग भेटी, प्रकल्पाधारित शिक्षण आणि उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि व्यावसायिक क्षमता अधिक
बळकट होते. संस्थेला प्राप्त झालेल्या ऑटोनॉमस दर्जामुळे कौशल्याधारित शिक्षणाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस, स्किल एन्हान्समेंट प्रोग्राम्स, इंडस्ट्री ओरिएंटेड इलेक्टिव्स, इमर्जिंग टेक्नॉलॉजी मॉड्यूल्स आणि हँड्स ऑन लर्निंग ॲक्टिव्हिटीज प्रभावीपणे राबवता येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, ऑटोमेशन, उद्योजकता विकास आणि डिजिटल कौशल्याने यासारख्या आधुनिक क्षेत्रातील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. नाही, मुळामध्ये काय झालंय की जागतिकीकरणामुळं सध्याचं जग हे ग्लोबल व्हिलेज म्हणून ओळखलं जातं, ज्यामुळं सध्या विद्यार्थ्यांना ग्लोबल अपॉर्च्युनिटीज उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे अगदी ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा ग्लोबल अपॉर्च्युनिटी थ्रू फॉरेन कंट्रीजमध्ये सर्व्हिसेस आपल्या प्रोव्हाइड करतो. बरोबर. ज्यामुळं त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी यशोदामध्ये काय विशेष प्रयत्न केले जातात किंवा तसं संस्थेचं काही इंटरनॅशनल MOU वगैरे किंवा कोलॅबरेशन असं काही झालेलं आहे का? किंवा म्हणजे ज्याला आपण ग्लोबल अपॉर्च्युनिटीज म्हणतो की ज्याच्यामध्ये केवळ नोकरीच्या संधी फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत असं नाही, तर तिथल्या कंपनीज जे स्किल्स आवश्यक आहेत त्याचं शिक्षणसुद्धा जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॅम्पसमध्ये देत आहेत. बरोबर. हां हां. सो कोणताही अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थी आणि पालकाच्या मनात सर्वप्रथम निर्माण होणारा प्रश्न म्हणजे पुढे काय? हां, या अभ्यासक्रमानंतर या करिअरमध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत? अगदी बरोबर. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेत केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नाही. त्या पदवीच्या माध्यमातून यशस्वी करिअर घडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. याच दृष्टिकोनातून यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवर आणि करिअर विकासावर सातत्याने भर देत आहेत. तर आपलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. प्लेसमेंट प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी करण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, संवाद कौशल्य, गटचर्चा, ग्रुप डिस्कशन्स, मॉक इंटरव्ह्यू, रेझ्युमे लेखन आणि करिअर मार्गदर्शन यासारखे उपक्रम नियमितपणे राबवली जाते. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, आर्किटेक्चर, MBA, MCA, BBA, BCA आमचा भर केवळ प्लेसमेंटवर नाही तर एम्प्लॉयबिलिटी म्हणजेच जॉब रेडीनेस देखील असतो. आमच्या संस्थेच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलमार्फत अनेक नामांकित कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूजसाठी येतात. सो कॅपजेमिनी, एसेंच्युअर, टाटा मोटर्स, टाटा टेक्नॉलॉजीज, फिलिप्स, सिप्ला, HDFC, आदित्य बिर्ला कॅपिटल यासारख्या अनेक कंपन्यांमध्ये आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याबरोबरच प्रत्यक्ष प्लेसमेंटचीही संधीही दिली जाते. म्हणजे या पद्धतीनं जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यशोदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. होय, हे आपल्याला दिसून येते. नाही, आता मला त्याच्या पुढे जाऊन एक असं विचारायचं आहे की शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना काही वेळेला काही सोयी सुविधा या सहजपणानं उपलब्ध होतात, परंतु ग्रामीण भागामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा, शैक्षणिक सोयी सुविधा आहेत तर त्या खूप प्रयासानं उपलब्ध होत असतात. म्हणजे त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात किंवा उपलब्ध होतही नाहीत. होय. मग याचा विचार करून यशोदामध्ये अशा ग्रामीण किंवा शहरी भागातील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्यासाठी कोणत्या विशेष सोयी सुविधा या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत? सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी यशोदामध्ये शिक्षण घेतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आणि क्षमता
असली तरी अनेकदा भाषिक, तांत्रिक, शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत काही आव्हाने असतात. दुसरीकडे शहरी भागातील विद्यार्थ्यांना काही सुविधा आणि संधी तुलनेने अधिक प्रमाणात उपलब्ध असते. बरोबर. आमचे ध्येय केवळ शिक्षण देणे नाही, तर ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधील संधीची दरी दूर करून प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, समान मार्गदर्शन आणि समान यश मिळवून देणे हे आहे. योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि प्रेरणादायी वातावरणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला योग्य दिशा देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. वा वा. ही दरी मिटवणं गरजेचं आहे, जेणेकरून रॉ टॅलेंटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर येऊ शकतं आणि ते स्वतःचं एक वेगळं नाव, पर्यायानं बरोबरीनं संस्थेचं नाव देखील मोठं करत असतात. असे अनेक विद्यार्थी असतात. तर त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रातील भविष्यकालीन आव्हानं पेलण्यासाठी म्हणून यशोदामध्ये नक्की कशा प्रकारे तयारी केलेली आहे, त्याबाबत तुमचं व्हिजन स्टेटमेंट काय आहे नक्की? यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विजन म्हणजे शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, कौशल्य विकास आणि उद्योग सहकार्य यामध्ये उत्कृष्टतेचे केंद्र बनवणे. विद्यार्थ्यांना भविष्यातील जागतिक आव्हानांसाठी सक्षम बनवण्यासाठी संस्था सातत्याने आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षणावर भर देत आहे. ऑटोनॉमस दर्जाच्या माध्यमातून उद्योगांच्या गरजांनुसार नवीन अभ्यासक्रम, कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम, मूल्यवर्धित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवले जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि उद्योजकता, ऑन्टरप्रेन्योरशिप यासारख्या उद्योगमुख क्षेत्रांमधून नवीन संधी निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे. भविष्यात अत्याधुनिक संशोधन सुविधा, इनोव्हेशन आणि स्टार्टअप केंद्र, डिजिटल शिक्षण व्यवस्था तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग शैक्षणिक सहकार्य आणि बळकट करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेची दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून विकसित होत बहुविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाचे अग्रगण्य केंद्र बनणे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट करिअर संधी आणि जागतिक स्तरावरील अनुभव उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. वा वा. नाही, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरीनंच इतर कोणते सामाजिक किंवा सांस्कृतिक असे उपक्रम तुमच्या संस्थेत राबवले जातात का? आणि जर जात असतील, म्हणजे आता बऱ्याच वेळेला बघा टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनचे काही प्रोग्राम्स असतात, काही विविध गुणदर्शनाचे, म्हणजे जेणेकरून त्यांच्यामध्ये कला स्वरूपामध्ये जे काही असेल त्यांच्या अंगभूत कला ज्याला आपण म्हणतो, तर ते बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून देखील वेगवेगळे उपक्रम अनेक कॉलेजेसमध्ये राबवले जातात. तर तशा पद्धतीचे काही फेस्टिवल्स, यूथ फेस्टिवल ज्याला म्हणतो आपण, तसं काही आपल्या इथं आयोजन केलं जातं का? हो, तर यशोटेक फेस्ट हा आपल्या इथे एक मोठा कार्यक्रम होत असतो दरवर्षी, ज्यामध्ये मुलं खूप उत्साहाने पार्टिसिपेट करतात. कल्चरल फेस्ट होत असतात, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होत असतात, युनिव्हर्सिटी लेवल स्पोर्ट्स पण आपल्या इथे, स्पोर्ट्स कॉम्पिटिशनही आपल्या कॅम्पसमध्ये होत असतात. क्रिएटिव्ह साईटमध्ये बघता यशो आर्ट फेस्ट हेही आपल्या इथं होत असतं. आर्ट अवेअरनेसच्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेत असतो. तर दरवर्षी मुलांना स्टडी टूर और सहली असेही होत असतात, जे आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा बजेटवरून ठरवता महाराष्ट्राच्या बाहेर और इवन इंडियाच्या बाहेर आपले टूर्स जात असतात. बरोबर. नाही, हे खूप गरजेचं आहे, कारण काय असतं, हा येणारा जो वर्ग आहे हा तरुण वर्ग आहे आणि ह्याला कुठेतरी व्यक्त होण्याची संधी पाहिजे असती. आणि शिक्षण घेत असतानाच अशी संधी जर त्याला उपलब्ध झाली तर ते खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी ही त्यांच्यामध्ये बूस्टअप होत असते. आणि त्या दृष्टिकोनातून हे आपण घेत असलेले उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
शेवटी 10वी-12वी पास झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक वर्ग यांना यशोदाच्या वतीनं आपण काय आवाहन कराल नक्की? सर्व विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगू इच्छितो की सर्वांवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पहा आणि त्या स्वप्नांसाठी सातत्याने मेहनत करा. सक्सेस एक दिवसात मिळत नाही, पण योग्य दिशा, योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न, एफर्ट्स कंटिन्युअसली राहणं यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थी स्वतःची भरारी घेऊ शकतो. पालकांनी मुलांच्या आवडी आणि क्षमतांना समजून घेत त्याचा योग्य पाठिंबा आणि एक योग्य सपोर्ट दिला पाहिजे. ड्रीम बिग, लर्न कंटिन्युअसली अँड क्रिएट युअर ओन सक्सेस स्टोरी. दिस इज माय ओनली मेसेज टू देम. अरे वा मॅडम, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि घे भरारी म्हणून आपण हा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शैक्षणिक संस्था किंवा स्वायत्त विद्यापीठं जी आहेत तिथं असणाऱ्या वेगवेगळे अभ्यासक्रम की जे कालसुसंगत, जसं आपण आत्ता म्हटलात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग वगैरे सारखे हे जे विषय आहेत हे अलीकडच्या काळामध्ये अतिशय हॉट सब्जेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, कारण अशा मनुष्यबळाचीच खूप मोठ्या प्रमाणात आता आवश्यकता आहे. बरोबर. म्हणजे पूर्वापार चालत असलेली कोडिंगच्या पद्धतीऐवजी आता त्याला AI किती चांगल्या पद्धतीनं वापरता येतं, Yes. तर हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये केले जाणारे जे प्रयत्न आहेत आणि त्या दृष्टिकोनातून यामधून घडणारा जो युवा वर्ग आहे तर त्याचं एक प्रतिबिंब लोकांच्या डोळ्यासमोर यावं आणि ही शैक्षणिक संस्था नक्की कशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला मदत करू शकेल आणि त्याचं करिअर घडवू शकेल याची माहिती या कार्यक्रमातून लोकांपर्यंत जावी. आपले हजारो लोक ऐकणारी आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आहे की जो आता नुकताच 10वी-12वी झालेला आहे आणि त्यांना पुढच्या काही शिक्षणक्रमाची संधी नक्की कुठली कुठली आहे आणि ती कुठं उपलब्ध आहे, कशा प्रकारे ती उपलब्ध होणार आहे, तर याची माहिती नसती आणि ती यामधून व्हावी हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. तर या कार्यक्रमाचा शेवट करत असताना पंखांना बळ मिळालं की आकाशही खुजं वाटतं. पंखांना बळ मिळालं की आकाशही खुजं वाटतं. स्वप्नांवर विश्वास ठेवला की भविष्य स्वतःचं उजळतं. चालायला सुरुवात करा, रस्ता नक्कीच सापडेल, कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलंय एक नवं विश्व, असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, करिअर मार्गदर्शनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर स्वतःची वेगळी ओळख घडवण्याचा प्रवास आहे. स्वप्न पहा, मेहनत करा आणि आत्मविश्वासानं म्हणा, मी घेणार माझ्या आयुष्याची उंच उंच भरारी. आणि त्यामध्ये यशोदासारखी संस्था असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या ज्या संस्थांची माहिती आपण देतोय, या संस्थेचं भक्कम पाठबळ हे आपल्याला मिळेल. आपण फक्त मनापासून ठरवणं आणि ती उंच भरारी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानुसार आपण आपल्या आयुष्यामध्ये उंच भरारी घ्या आणि आपलं आयुष्य अतिशय उत्तम बनवा. एक महाराष्ट्रात, भारतामध्ये देशाला आवश्यक असणारं मनुष्यबळ या स्वरूपामध्ये तुम्ही उभे राहा, अशाच शुभेच्छा आपण या निमित्तानं व्यक्त करूया. आज स्वराली मॅडम आपल्या ठिकाणी स्टुडिओमध्ये, हिंदवीच्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी आपल्या संस्थेबद्दलची अतिशय उत्तम माहिती आपल्याला सगळ्या श्रोत्यांसाठी सादर केलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या हिंदवी परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. थँक्यू मॅडम. थँक्यू बोलवल्याबद्दल. मोठी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच विद्यार्थ्यांची पहिली पसंती यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, आर्किटेक्चर, डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन, BBA, BCA, MBA, MCA अशा अनेक प्रोफेशनल कोर्सेस सोबत अनुभवी फॅकल्टी, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री रेडी शिक्षण. कारण इथे ऍडमिशन म्हणजे ब्राईट आणि सक्सेसफुल फ्युचरची खात्री. ऍडमिशनसाठी आजच भेट द्या यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा. संपर्क 91 722 20 775. पंखांना बळ मिळालं की आकाशही खुजं वाटतं.
स्वप्नांवर विश्वास ठेवला की भविष्य स्वतःच उजळतं. चालायला सुरुवात करा, रस्ता नक्कीच सापडेल. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलंय एक नवं विश्व. मित्रांनो, करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तर स्वतःची वेगळी ओळख घडवण्याचा प्रवास आहे. स्वप्न पहा, मेहनत करा आणि आत्मविश्वासाने म्हणा, मी घेणार माझ्या आयुष्याची उंच भरारी. हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. तू घेणार भरारी, हा, तू घेणार भरारी.